मागच्या काही दिवसात इलेक्ट्रॉल बॉन्ड्सवरून देशातील राजकारण चांगलंच तापलंय। विरोधी पक्षांकडून सत्ताधारी पक्षावर सतत आरोपाच्या फैरी झाडल्या जात आहे। प्रकरण अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत गेले। तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स म्हणजे काय आणि या बॉन्ड्सवर कोणते आक्षेप घेण्यात आलेले ते थोडक्यात समजून घेणार आहोत। सगळ्यात अगोदर आपण इलेक्ट्रॉल बॉन्ड्स म्हणजे काय हे समजून घेऊया। तर केंद्र सरकारने फायनान्स बिल 2017च्या माध्यमातून कायद्यामध्ये बदल करण्याअगोदर प्रत्येक राजकीय पक्षाला 20,000 रुपयांपेक्षा जास्त अमाउंटचं जे डोनेशन येईल त्या सगळ्या डोनेशनची माहिती निवडणूक आयोगाला सादर करावी लागत होती आणि निवडणूक आयोगाला ती माहिती पब्लिकली पब्लिश करावी लागत होती। त्याचबरोबर कॉर्पोरेट कंपन्यांना त्यांच्या ॲव्हरेज 3 इयर्स प्रॉफिटच्या 7.5% जास्त आणि रेव्हेन्यूच्या 10% जास्त अमाउंटचं डोनेशन देता येत नव्हतं। कंपनीने कोणत्या राजकीय पक्षाला किती डोनेशन दिलंय याची माहिती कंपनीच्या फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये डिस्क्लोज करावी लागत होती। 2017 आणि 2018 मध्ये केंद्र सरकारने कायद्यामध्ये बदल केला आणि या नवीन कायद्यामध्ये राजकीय पक्षांना कॅशमध्ये डोनेशन घेण्यासाठी 2,000 रुपयांची मर्यादा घालण्यात आली। त्याचबरोबर राजकीय पक्षांना 20,000 रुपयांपेक्षा जास्त अमाउंटच्या सगळ्या डोनेशनची माहिती अगोदरपासूनच निवडणूक आयोगाला सादर करावी लागत होती। त्यामध्ये कुठलाही बदल करण्यात आला नाही। यामागे राजकीय पक्षांना कॅश ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून निनावी मार्गाने जे पैसे येतात त्यावर मर्यादा याव्या ते थांबावं हा उद्देश होता। 2017ला कॅश डोनेशनला पर्याय म्हणून केंद्र सरकारने इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम लॉन्च केली। आता ही स्कीम काय आहे तर इलेक्ट्रॉल बॉन्ड्स हे इंटरेस्ट फ्री बॉन्ड्स आहेत। भारतातील कुठलीही व्यक्ती किंवा कंपनी जी KYC कंप्लायंट आहे ती हे बॉन्ड्स खरेदी करू शकते। SBIच्या ह्या बॉन्डच्या विक्रीसाठी ज्या ऑथोराइज शाखा आहेत त्या ऑथोराइज शाखांमधूनच तुम्हाला हे बॉन्ड्स खरेदी करता येतात। तुम्हाला बँकेतून चेकने किंवा ऑनलाईन पेमेंट करून हे बॉन्ड्स खरेदी करावे लागतात। तुम्ही बॉन्ड्स खरेदी केल्यानंतर तुम्ही ते बॉन्ड्स इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर असलेल्या आणि बॉन्डच्या माध्यमातून डोनेशन घेण्यासाठी पात्र असलेल्या कुठल्याही राजकीय पक्षाला डोनेशन म्हणून देऊ शकता। त्या राजकीय पक्षाने ते बॉन्ड्स आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा केल्यानंतर त्या बॉन्डची अमाउंट त्या राजकीय पक्षाच्या बँक अकाउंटमध्ये जमा होते। आता राजकीय पक्षांना निनावी मार्गाने जे पैसे येतात त्याच्यावर मर्यादा याव्या किंवा ते थांबायला हवं यासाठी केंद्र सरकारने लॉन्च केलेल्या ह्या बॉन्ड्सवर आक्षेप का घेण्यात आले तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे बॉन्ड्स खरेदी करताना कोणत्या पक्षाला तुम्ही ते डोनेट करणार आहात याची माहिती द्यावी लागत नाही। ह्या बॉन्ड्सवर ज्या राजकीय पक्षाला तुम्ही ते डोनेट करणार आहात त्या राजकीय पक्षाची कोणतीही माहिती नसते। ह्या बॉन्ड्सवर ज्याने बॉन्ड खरेदी केला आहे त्या व्यक्तीची किंवा कंपनीची कुठलीही माहिती नसते। म्हणजेच तुम्ही खरेदी केलेला बॉन्ड तुम्ही कोणत्या पक्षाला डोनेट केला आहे याची माहिती पूर्णपणे गुप्त असते। आता हे बॉन्ड स्टेट बँक ऑफ इंडिया इश्यू करते। ज्याने बॉन्ड विकत घेतला आहे त्याची किंवा तो विकत घेतलेला बॉन्ड तो कोणत्या राजकीय पक्षाला डोनेट करणार आहे याची कोणतीही माहिती ह्या बॉन्डवर मेन्शन केलेली नसते। त्यामुळे तुम्ही विकत घेतलेला बॉन्ड तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाला डोनेट केल्यानंतर त्या राजकीय पक्षाच्या बँकेलाही तो बॉन्ड कुणी डोनेट केलेला आहे याची काहीही माहिती नसते। अर्थात हे बॉन्ड स्टेट बँक ऑफ इंडिया इश्यू करत असल्यामुळे बॉन्ड कुणी विकत घेतलेला आहे आणि त्या बॉन्डचे पैसे कोणत्या राजकीय पक्षाच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत याची माहिती फक्त स्टेट बँक ऑफ इंडियाकडेच असते। आता ह्या बॉन्ड्सवर कोणते आक्षेप घेण्यात आलेले आहेत तर राजकीय पक्षांना 20,000 रुपयांपेक्षा जास्त अमाउंटचे जे डोनेशन आलेले आहेत त्या सगळ्या डोनेशनची माहिती निवडणूक आयोगाला सादर करावी लागते आणि निवडणूक आयोगाला ती पब्लिकली पब्लिश करावी लागते। परंतु फायनान्स ॲक्ट 2017 मध्ये जे बदल करण्यात आले त्यानुसार इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून कोणत्या राजकीय पक्षाला कुणाकडून किती डोनेशन आलं याची माहिती निवडणूक आयोगाला सादर करावी लागत नाही। यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे। इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या डोनेशन्समध्ये डोनेशन देणाऱ्याची माहिती गुप्त ठेवण्यात येत असल्यामुळे कोणत्या राजकीय पक्षाला कोणत्या व्यक्तीकडून कोणत्या कंपनीकडून किती डोनेशन मिळालेलं आहे हे कुणालाही माहीत पडत नाही। यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे। परंतु त्याचबरोबर इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून मिळणाऱ्या डोनेशन्समध्ये पारदर्शकता नसली तरी इलेक्ट्रॉल बॉन्ड्स स्टेट बँक ऑफ इंडिया इश्यू करते। इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून मिळणाऱ्या डोनेशनचे सगळे डिटेल्स हे फक्त स्टेट बँक ऑफ इंडियाकडेच असतात आणि स्टेट बँक ऑफ इंडिया केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली येते। त्यामुळे
इलेक्ट्रॉल बॉन्डची माहिती पूर्णपणे गुप्त असेल असंही म्हणता येणार नाही, असाही आक्षेप घेण्यात आलेला आहे. इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम लॉन्च करताना कायद्यामध्ये जे बदल करण्यात आले त्यामध्ये कंपन्यांना राजकीय पक्षांना डोनेशन देताना ॲव्हरेज 3 इयर्स प्रॉफिटच्या 7.5% जास्त अमाऊंटचं डोनेशन देता येणार नाही, ही जी अट होती ती अट काढून टाकण्यात आली. अगोदर कंपनीने कोणत्या राजकीय पक्षाला किती डोनेशन दिलं आहे याची माहिती कंपनीच्या फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये डिस्क्लोज करावी लागत होती. इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम लॉन्च करताना ही अटही काढून टाकण्यात आली. यावरही आक्षेप घेण्यात आलेला आहे. डोनेशनच्या अमाऊंटसाठी असलेली मर्यादा काढून टाकण्यात आल्यामुळे आणि कोणत्या कंपनीने कोणत्या पक्षाला किती डोनेशन दिलेलं आहे याची माहिती गुप्त ठेवण्यात येत असल्यामुळे कंपन्यांकडून सत्ताधारी पक्षाला मोठ्या अमाऊंटचं डोनेशन देऊन बॅकडोर लॉबिंग केलं जाऊ शकतं, असा आक्षेप घेण्यात आलेला आहे. फॉरेन कंपन्यांच्या भारतातील सबसिडरी कंपन्यांनाही डोनेशन देता येणार असल्यामुळे राजकीय पक्षांकडून डोनेशन मिळवण्यासाठी शेल कंपन्यांचा वापर होऊ शकतो, असा आक्षेप घेण्यात आलेला आहे. तर ही होती इलेक्ट्रॉल बॉन्ड्सबद्दल थोडक्यात माहिती. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.